येणार येणार, आमच्या शब्दाबाहेर नाही तो. तो नाही त्याचा बाप येईल. डॅडी, त्याच्या बापाचं नाही माहिती, पण ती बाया नाही आली पाहिजे. ती तुळजाचं मध्ये आली ना तर गडबड होऊ शकते. चिरंजीव, शुभ बोल रे, नाऱ्याचा मांडवायला लागली आग. जरा शुभ बोला की. आणि आम्ही काय आज उतरलोय का मैदानात? कोणी बी यावं आम्हाला चितपट करावं? आमच्या प्लॅन बरोबर उरफाटा प्लॅन बी रेडी असतो. आता फोन लावा त्याला. बघ डॅडींचाच फोन आहे. हा डॅडी बोला की. हाय जावे बापू, वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय लग्न झालं तर आम्हाला विसरले जावई बापू नाही का? अहो नाही ना डॅडी, फक्त कधी देवाला विसरतो का? नाही ना, मी तुमच्याकडेच येत होतो. एकटेच येत आहे का जोड्याने येत आहे? नाही नाही, एकटाच येतोय मी. या. हा लगेच आलो. हा. तू जा, तू घरात लावर तर मी लगेच येतो. जाऊ. पण मी सोंटी वाचून खोकला गेला. एकटाच येतोय नंदी बैल. काय आमच्या लेकीचं नशीब आहे बघा. नवरा तिचा आणि आम्ही आमच्या गाडीत जंपलाय. आता नंदी बैल येणार, अंगठा लावणार, आमचं काम होणार. माझ्या नवऱ्यावर डॅडींनी काय जादू केली हे कळत नाही. पण जरा वेळ जाऊ दे सूर्या. तुला तो माणूस किती खोटारडा आहे, स्वार्थी आणि वाईट आहे हे कळेल. अरे बर्थडे आहे भावाचा, आपल्या जिगरी वाघाचा. ए बर्थडेच्या शुभेच्छा दादा. हॅलो, सॉरी सूर्या घरीच फोन विसरून गेलाय. तो आल्यावर तुमच्या शुभेच्छा देते मी त्याला. अयो वहिनी, सॉरी सॉरी. अहो ते फोन लावला आणि गडबडीत बोलायचं चालू केलं बघा. पण दादाला सांगा शिंद्यांच्या शंतनून फोन केलता म्हणून, विसरलेला नाही तो तुझा बर्थडे. हो हो चालेल, थँक्यू. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा. थँक्यू. सूर्या माझ्याकडे फोन विसरून गेलाय, तो आल्यावर सांगते मी त्याला. हो. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा. थँक्यू थँक्यू. सूर्या आला ना की मी त्याला सांगते, तुमच्या शुभेच्छा देते. हो 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 चला. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा. थँक्यू थँक्यू. सूर्या फोन माझ्याकडे विसरून गेला, तो आला की तुमच्या शुभेच्छा देते मी. हो 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 चला. धानू, अगं किती फोन येत आहे, मी कंटाळले बाबा आता. वहिनी, दादा म्हणजे तुला काय साधा सुद्धा माणूस वाटला वय? अगं गावातले लोक ना त्याला लई मानतात बघ. दरवर्षी का नाही त्याचा बर्थडे म्हणजे आपलं घर का नाही ते कॉल सेंटर असतं ना ते होऊन जातं. वा. हे बघ पुन्हा कॉल आला. धानू एक काम कर ना, तू फोनवर आता बोल. मला ना काम आहेत, मी लगेच करू ना. नाही नाही, मला अभ्यास करायचा ना. सोनियाच्या ताटी उगवल्या ज्योती, ओवाळी ते भाऊ राया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. कसलं मन लावून काम करणं चाललंय. हा, दादाच्या बड्डेची तयारी चालली का? मला एक गोष्ट सांग, माझा बड्डे कधी असतो माहितीये का तुला? ए तेजू, सांग ना माझा बड्डे कधी असतो? आता तू जोवर सांगत नाही ना तोवर मी हितनं हलणार नाही. हे बघ, आजकाल पुरी आहेत ना, पुरी महिन्याला बड्डे साजरा करतात. म्हणजे कसं, आज पहिल्याच दिवशी भेटलोय, केला बड्डे साजरा. उद्या काहीतरी भेटून बसलोय,
केला बर्थडे साजरा. आणि तुझं हे असं आहे की तुला माझा बर्थडेच माहित नाही आणि मी तुझा नवरा आहे तरी तुला अजिबात माझ्याबद्दल काहीच माहित नाही. हे बघ कसं आहे माहितीये का तिजू, तुला प्रत्येक गोष्ट माझ्याबद्दल माहिती पाहिजे. जसं की ना माझ्या आवडीचा हिरो, माझ्या आवडीची हिरोईन, माझ्या आवडीचा पदार्थ, माझ्या आवडीचा रंग, सगळं 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 माहिती पाहिजे. त्याच्या आधी माझा बर्थडे कधी असतो ते मला सांग. 12 फेब्रुवारी. चूक. अरे काय चाललंय तुमचं सकाळ सकाळ? या आपल्याकडे वकील साहेब आलेत, काय कळतं का? हा, काय झालंय काय नेमकं सांगाल का मला? हा? सूर्या येणार आहे का नाही म्हणून त्याच्यासाठी शिरा बनवायला घेतला होता मी. बर मग तर ह्या बघा की, हे घालू नको ती टाक, ती घालू नको ही टाक. नुसतं माझं डोसकं फिरवायला लागल्या त्या. डोकं फिरवलं काय वाटलं ते काय सांगतीस ग मालक? म्हणजे काय आहे की सूर्याला जरा कमी गोड आवडतंय की नाही म्हणून मी फक्त हिला काय सांगत होते की बाई शिऱ्यामध्ये 4च चमचे साखर टाक. आता ह्यात काय चुकलं माझं सांगा की. अगं कसं आहे, सूर्या माझा भाचा आहे, त्याला काय आवडतंय काय नाही हे मला चांगलं माहिती आहे. बघितलं मालक, माझा भाचा आहे असं म्हणून म्हणून नुसतं मला परका असल्याची जाणीव करून देते त्या. ही सून आल्यापासून तर माझी सून असं करायला लागले त्या नुसतं. माझ्या मनाला काय वाटल काय नाही ह्याचा काही विचारच नाही अजिबात ह्यासनी. तर तुला विचार करतीस ग माझ्या मनाला काय? शालन मॅडम, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही शिरा करा. तुम्हाला करायचं तसा करा. हा? आणि मला मॅडम तुम्ही माझ्याबरोबर तुम्ही दुसरं काहीतरी काम करा. हा, चला चला तुम्ही